नमस्कार मित्रांनो, आज आपण बिहार मतदानाच्या निकालाचं विश्लेषण करणार आहे. भाजपचा हा विजय म्हणजे भाजप आणि नितीश कुमारचा हा जो विजय इतका मोठा का, याचं मी तुम्हाला सविस्तर विश्लेषण करणार आहे. मी महाराष्ट्रात जरी राहत असलो तरी गेले 15 दिवस झालं मी सर्व हिंदी चॅनलचे म्हणजे मुलाखती ऐकलेल्या आहेत. मुलाखती म्हणजे ग्राउंड लेवलला गेलेल्या चॅनलच्या, म्हणजे प्रत्यक्ष मतदाराला विचारलेलं, म्हणजे की कोण येणार, काय काय विकासाचं कारण आहे, म्हणजे संपूर्ण तुम्हाला मी विश्लेषण खरं आहे. त्यासाठी माझ्या चॅनल आधी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा अशाच माहितीसाठी. नमस्कार मित्रांनो, मी आपला ज्योतिर्लिंग कृषी मार्लक आज संपूर्ण विश्लेषण बिहार निकालावर करणार आहे. तुम्हाला सुरुवातीला सांगतो की हा NDAचा म्हणजे भाजप JDUचा इतका विजय मोठा का, याबद्दल मी सांगणार आहे सुरुवातीला. त्यानंतर आपण महागठबंधनवर बोलूया. भाजपला तब्बल 94 जागा आजपर्यंतच्या त्यांना सर्वात जास्त जागा मिळाल्यात. JDUला पण गेल्या वर्षी म्हणजे गेल्या पंचवार्षिकला 2020ला 44 जागा भेटल्या होत्या. त्यांचा यावेळेस 40 स्ट्राईक रेट वाढून 84 जागा झाल्या. LJPला 20 जागा मिळाल्या आहेत. HMला 5 मिळाल्या आहेत जागा आणि RLMला 4. तर आता इतक्या जागा का मिळाल्या यासाठी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की म्हणजे आचारसंहिता लागली, ज्या दिवशी मतदान जाहीर झालं त्या मतदानाच्या दिवशी सकाळून म्हणजे 1,25,00,000 म्हणजे 1.25 कोटी महिलांच्या खात्यावर भाजप JDU सरकारनं तब्बल 10,000 रुपये प्रत्येक महिलाच्या खात्यावर टाकले. आणि टोटल महिला जरी 3.5 कोटी असल्या तरी त्या महिलांचं म्हणजे झालं काय, 1,25,00,000 महिलां गुणुले 4 जरी केलं तरी 5 कोटी मतदार होतात म्हणजे. आणि ज्या महिलांना मिळालं नाही त्यांना बी हा विश्वास होता की आत्ता ह्यांना टाकलेत, राहिल्यांना म्हणजे आम्हाला बी मिळतील, या आशेवर त्यांना म्हणजे भाजप JDU सरकारला मतदान केलं आहे. काही जणांचं आता म्हणजे आज तर नाही उद्या पण चालू होईल म्हणजे मतदानाचा EVMला घोटाळा, त्याबद्दल आपण बोलणार नाही. त्यासाठी निवडणूक आयोग आहे. पण मित्रांनो, त्यासाठी नितीश कुमारांच्या आधी जे सरकार होतं म्हणजे लालू प्रसाद यादव यांचं, म्हणजे सुरुवातीला नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव म्हणजे एकत्रच होते. पण जे आधीचं सरकार होतं ते जंगलराज आहे असं म्हणतात. आपल्याला तर त्याबद्दल काय माहिती नाही, पण तरी पण नितीश कुमारने भाजपला सोडून JDU आणि राज्याची युती केलेली आहे. तरी पण जंगलराजवर जास्त फोकस करून महिलांना जे 1.25 कोटी महिलांना प्रत्येकी 10,000 दिले, त्याचा हा फायदा संपूर्ण हे महिलांसाठीच योगदान जाईल. महिलांना म्हणजे कसं आहे, पुरुषांपेक्षा महिलांचा स्वभाव हा भावनिक असतो की महिलांना आशा असते की आईला 10,000 दिले. आणि 10,000 देतानाही माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की हे 10,000 जर तुम्ही व्यवस्थित वापरले तर तुम्हाला आणखी 90,000 म्हणजे 90,000 देणार. या आशेवर सर्व महिलांनी मतदान केलं आहे. आणि 2000 म्हणजे नितीश कुमार साहेबांनी ज्यावेळेस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेसला मुख्यमंत्री झाल्यावर सुरुवातीला त्यांनी संपूर्ण राज्यातील जे म्हणजे बाहुबली म्हणजे गुंड होते, त्यांना संपूर्ण गुंडांना 48 तासात म्हणजे त्यांना अटक केली. त्यामुळे तेव्हापासून जे नितीश कुमारांना म्हणजे त्या एका ॲक्शनमुळे नितीश कुमार साहेब हे जवळजवळ तब्बल 20 वर्ष झालं मुख्यमंत्री आहेत. इकडून तिकडून कुंकून होतात पण मुख्यमंत्री होतात. त्याचं एक कारण आहे की हा पण काम आहे त्यांचं, त्यामुळे ज्या त्रास होता जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी. आणि केंद्रात आणि राज्यात सरकार असलं म्हणजे केंद्रात बी 2024ला जे सरकार आलं त्या अगदी काटोकाट आल्यामुळं नितीश कुमार साहेब यांचं बी म्हणजे वजन वाढलं केंद्रात. त्यामुळे त्यांनी भरपूर निधी विकासासाठी बिहारला आणला. त्यामुळे हे म्हणजे त्याचाही फरक म्हणजे ह्या निकालावर दिसून येतो आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षाला आपले मुद्दे मजबूत मांडता आले नाहीत असे पण मला म्हणावं लागेल. ज्यावेळेस मी आता हे ग्राउंड लेवलला ज्या म्हणजे सामान्य मतदाराच्या प्रतिक्रिया येत होत्या म्हणजे समसमान होत्या, 50-60% नितीश कुमारांच्या बाजूने होत्या, 40% हा तेजस्वी यादवच्या बाजूने होत्या. त्यांचाही प्रचार चांगला मजबूतपणे होता. खाली पण ग्राउंड लेवलला होतं, पण एवढं मतात रूपांतर झालं नाही असं म्हणावं लागेल. आता राहिला प्रश्न 60-40 असलं तरी पण मताच्या टक्केवारीत काही एवढा फरक राहिला नाही. पण जे उमेदवारीचे आहे ते जास्त निवडून भाजप आणि JDU सरकारचे आलेले आहेत.
आता महागठबंधन कुठं कमी पडले याचंही विश्लेषण करून सांगतो मला. त्यामध्ये आता महागठबंधनमध्ये सगळ्यात बेकार आजपर्यंतच्या इतिहासात जेव्हापासून RJD पक्ष स्थापन झाला तेव्हापर्यंत सर्वात कमी संख्या आज म्हणजे 25 आमदार निवडून आले फक्त. त्यानंतर काँग्रेस 2, डावे पक्ष 2, VIP 0, IIP 0. आता महागठबंधनला मुद्दे भरपूर होते. 20 वर्षाची नितीश कुमारांची अँटी इन्कमसी होती, पण ते महागठबंधनाने मतदारापर्यंत रुजवता आले नाही. ह्यांनी म्हणजे आता तेजस्वी यादवने पण जाहीर केलं होते की आम्ही महिलांना 2,500 रुपये देऊ, प्रत्येक घरात म्हणजे जेवढे बिहारमध्ये घर आहेत प्रत्येक घरात एक सरकारी नोकर देऊ, इतक्या चांगल्या घोषणा करून पण मतदारापर्यंत पोहोचता आल्या नाहीत. हे 10,000 म्हणजे 1.25 कोटी महिलांना 10,000 दिल्यामुळे ह्यांचा प्रचार म्हणजे ह्यांच्यावर म्हणजे आत्ता दिलेत म्हणल्यावर हेच देऊ शकतात. आणि सत्तेत असल्यामुळे काही म्हणजे तेजस्वी यादवांचं काही म्हणजे मस्त घोषणा केल्या होत्या, मला आवडल्या होत्या घोषणा सामान्य माणसासाठी, पण त्या घोषणांचा काही फायदा झालेला दिसत नाही. मतदारांपर्यंत ते रुजलंच नाही. काँग्रेसचाही म्हणजे म्हणावा असा जेवढा चांगला प्रचार पाहिजे होता, जेवढं म्हणजे मतदान जाहीर व्हायच्या आधी जे ह्यांनी म्हणजे रॅली काढली होती राहुल गांधींनी आणि तेजस्वी यादवनी म्हणजे व्होट चोरीवर, त्या मतदान जाहीर झाल्यापासून तेवढा प्रचार काँग्रेसचा दिसलाच नाही कुठे. त्यामुळे काँग्रेसचे तेजस्वी यादवला साथ मिळाली नाही, म्हणजे एवढी मिळायला पाहिजे तेवढी मिळाली नाही. कारण 20 वर्षाची अँटी इन्कमसी नितीश कुमारांच्या बाजूने असतानाही त्यांच्या विरोधात असतानाही म्हणजे एवढं मतांमध्ये जवळजवळ तब्बल म्हणजे NDA सरकारला 207 आमदार निवडून आलेत, म्हणजे 3/3 वेळेवरी, आणि महाआघाडीला फक्त 29 आणि अपक्ष 7 आलेत. म्हणजे एवढं मस्त चांगल्या तेजस्वी यादवनं म्हणजे मला वाटलं होतं तेजस्वी यादवांच्या 80 ते 90 जागा येतील, पण काय म्हणजे ह्या महिलांनी केलं म्हणजे महिलांनी एवढं म्हणजे हे 10,000मुळे म्हणजे बरोबर आहे, प्रत्येक घरात जर 2-3 महिला असल्यावर 30,000 आल्यावर माणूस तर खुश होऊन मतदान करणारच. आणि आणखी 90,000ची आशा असल्यामुळे आणि ज्या महिलांना मिळलं नाही त्यांनाही वाटलं की ह्यांना मिळालं म्हणलं आपल्यालाही मिळतील, हे जर सरकार आलं तरच मिळतील, या आशेवर म्हणजे मताचा भरभरून टक्केवारी वाढली. आणि राहिला प्रश्न आता JSP म्हणजे जे प्रशांत किशोर यांचा पक्ष होता. आजपर्यंत ज्यांनी म्हणजे निवडणूक जिंकण्यासाठी ज्यांनी काम केलं त्यांच्या म्हणजे पक्षाला एकही जागा म्हणजे आली नाही, हे मात्र नवलच म्हणलं लागलं. बरोबर आहे, पण पहिल्यांदा पक्ष काढला म्हणजे असं होत नसतं. कारण ग्राउंड लेवलला म्हणजे ग्रामपंचायत लेवलला, पंचायत समिती लेवलला, तालुका लेवलला, जिल्हा लेवलला चांगले मजबूत कार्यकर्ते लागतात. त्यांच्या मागे कमीत कमी 100, 200, 500 मताचा गट्टा अशी जर मजबूत बॉडी असली तरच माणूस आमदार निवडून आणू शकतो. हे प्रशांत किशोर साहेबाला माहीत नसावं. असू द्या, असंच भेटू आता पुढल्या भागात. अशाच आजची म्हणजे चांगलं विश्लेषण म्हणजे बिहारवर केलं आहे, कारण मी 15 दिवसाचा अभ्यास केला होता यासाठीच मी आजच्या विश्लेषणासाठी. अशाच माझ्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला PM किसान, लाडकी बहीण योजना, शेतकरी योजना या सर्वांच्या व्हिडिओसाठी म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.